आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी शहरातील परीक्षा केंद्रावर परिचारिका परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. नीट आणि TAT परीक्षेनंतर आता परभणी शहरात परिचारिका नर्सिंग परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 20 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या GNM प्रथम वर्षाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच म्हणजे सकाळी 9:29 परीक्षेचा प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परीक्षा केंद्र निरीक्षकांनी केलेल्या तत्पर पाहणी आणि तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलद्वारे नेमकी किती लोकांपर्यंत पोहोचले आणि ते किती वेगाने व्हायरल झाले याचा तांत्रिक तपास नानलपेठ पोलीस करत आहे. चारठाणा पोलिसांकडून कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या आयशरसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध चारठाणा पोलिसांनी कारवाई केली आहे. रायखेडा शिवारात केलेल्या कारवाईत 10 बैलांची सुटका करण्यात आली असून आयशर वाहनासह एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपीविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट रविवार रोजी मध्यरात्री 3:30 वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील रायखेडा शिवारात संशयित आरोपी संगमत करून 10 गोवंश जातीच्या बैलाला आयशर वाहन क्रमांक MH3 ER 6405 मध्ये कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांना वाहनाचा संशय आल्याने त्यांनी गाडी अडवून पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. कारवाईत जप्त मुद्देमाल 40,000 रुपये किमतीचे 10 बैल, एकूण 4 लाख आणि 4 लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल रमेश सुरेश गायकवाड, आदेश गौतम मस्के, शेख साजिद शेख वहाब यांच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उद्धव लिंबाजी माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ घटनेचा तपास करत आहे. सेलू येथे संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने 50 महासारथी कार्डचे मोफत वाटप. संघर्ष दिव्यांग संघटनेच्या वतीने सेलू शहरातील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत परभणी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा सेलू नगरपालिकेचे नगरसेवक अशोक नाना काकडे यांच्या हस्ते 50 दिव्यांगांना महासारथी कार्ड, 10 दिव्यांगाचे प्रमाणपत्र, 12 ऑनलाईन रेल्वे पास वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू असे अशोक नाना काकडे यांनी आश्वासन दिले. संघर्ष दिव्यांग संघटनेतर्फे अशोक नाना काकडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघर्ष दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे यांनी सर्व दिव्यांग बांधवांना जाहीर आवाहन केले की आपल्या समस्या आमच्यापर्यंत येऊ द्या, आम्ही त्या मोफत सोडवण्याचा प्रयत्न करू. या बैठकीत संघर्ष दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष अब्रार पठाण, सचिव प्रकाश भाले, सल्लागार पप्पू चव्हाण, सहसल्लागार मधुकर काडे, संदीप फुलारी, हरिनारायण बहाती, विनोद खाडे, ज्योती गायकवाड, बालिका ठोंबरे, मंगल शिंदे, संगीता पवार, पूजा धोंगडे, सुलताना पठाण, रेशमा खान, सलमा पठाण, शकीला बाजी यांच्यासह सेलू तालुक्यातील संघर्ष दिव्यांग संघटनेचे 150 दिव्यांग बांधव भगिनी उपस्थित होते. पालम तालुक्यात
गाव पातळीपर्यंत ग्राहक पंचायतचे कार्य पोहोचणार. भगवान करंजे. पालम तालुक्यातील गाव पातळीपर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ग्राहक हिताचे कार्य ग्राहक मित्राच्या माध्यमातून पोहोचणार असल्याचे प्रतिपादन परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे यांनी पालम येथे आयोजित बैठकीला मार्गदर्शन करताना केले. पालम येथील ममता विद्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका शाखेच्या वतीने बैठकीचे आयोजन आज दिनांक 23 ऑगस्ट रविवार रोजी करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा ग्राहक पंचायतचे सदस्य प्रल्हाद पांचाळ तर मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा उपाध्यक्ष भगवान करंजे, पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे, ग्राहक पंचायत जिल्हा पीक विमा सल्लागार शिवाजी दिवटे, ग्राहक पंचायत शहर अध्यक्ष पत्रकार धोंडीराम कडंबे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीची प्रस्तावना पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे यांनी केले. बैठकीला मार्गदर्शन करताना करंजे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना, उद्देश, सध्या सुरू असलेले कार्य याबद्दलची सविस्तर माहिती दिली. 1 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत ग्राहक पंचायतीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू असून सदस्यांनी ऑनलाईन सदस्य नोंदणी करून घ्यावी असे सांगितले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून पालम तालुक्यात गाव पातळीपर्यंत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ग्राहक पंचायतचे कार्य करण्यासाठी ग्राहक मित्राची नेमणूक करण्याची संकल्पना पालम तालुक्यातील पेठशिवणी, सातेगाव, पारवा, पिंपळगाव, मुरुडदेव, बनवस, सरफराजपूर आदी ठिकाणी ग्राहक मित्राच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. सेलू पोलीस ठाण्यात अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल. सेलू ते देवगाव फाटा रस्त्यावर खुपसा पाटीजवळ अवैधपणे गोमांस वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षावर सेलू पोलिसांनी आज दिनांक 23 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गोमांससह ऑटो रिक्षा असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 जणांना ताब्यात घेतले आहे. सेलू पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार सुरेश पुलाते यांनी पथकासह खुपसा पाटीजवळ सापळा रचला. यावेळी सेलूकडून देवगाव फाट्याकडे जाणारी बजाज कंपनीची मॅक्झिमम ऑटो रिक्षा क्रमांक MH22 AP 4929 थांबून पाहणी केली असता त्यात 6 पोत्यामध्ये भरलेले सुमारे 1 क्विंटल 72 किलो हाडे मिश्रित गोमांस आढळून आले. बाजारात या मांसाची किंमत सुमारे 34,400 रुपये 200 रुपये प्रति किलो इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोमांस आणि 2 लाख रुपयांची ऑटो रिक्षा असा एकूण 2,34,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी इमाम बख्श मोहम्मद हुसेन कुरेशी वय 38 वर्ष राहणार रहमाननगर सेलू, गौस जलील कुरेशी वय 25 वर्ष राहणार शिवाजीनगर सेलू, मुजाहिद जानू कुरेशी वय 20 वर्ष राहणार रहमाननगर सेलू, फेरोज खाजा कुरेशी वय 40 वर्ष राहणार शिवाजीनगर सेलू या 4 आरोपींना सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हवालदार सुरेश पुलाते यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 456/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 325(3)(5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5C 6 व 9A नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार जानगर करत आहे. शांताबाई नखाते आश्रमशाळेत शिक्षक पालक मेळावा संपन्न. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा व शैक्षणिक प्रगतीचा पाया असतो. विद्यार्थ्यांना गुणवंत आणि प्रज्ञावंत बनविण्यासाठी शाळा प्रशासनासोबतच पालकांचे लक्ष केंद्रित होणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल नखाते यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या सर्व शाळेसह
सेलू तालुक्यातील बालूर येथील शांताबाई नखाते आश्रमशाळेत पालक शिक्षक मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल नखाते हे होते। या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, मुख्याध्यापक श्याम मचाले, प्राचार्य रमेश नखाते यांची उपस्थिती होती। यावेळी संस्थाध्यक्ष अनिल नखाते यांनी थेट प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला। पालकांनी मांडलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षकांना दिले। याशिवाय पालकांनी पाल्यांचा गृहपाठ, नियमित उपस्थिती याकडे लक्ष द्यावे आणि महिन्यातून किमान एकदा शाळेला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रेवणप्पा साडेगावकर यांनी मानले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामप्रसाद बोर्डीकर यांचा सत्कार। जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इटोली येथे नागरिक सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। परिसरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी करत बोर्डीकर यांचा गौरव केला। आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकोडे होत्या। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सहकार क्षेत्राला मिळणार नवी दिशा। बोर्डीकर यांच्या निवडीने परभणी व हिंगोली जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे। त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दांडग्या अनुभवामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक अधिक सक्षम होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य देवराव कराडे, जिंतूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख, जिंतूर पंचायत समितीचे सभापती किशोर खिस्ते, उपसभापती माधव दराडे, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुंदर नाईक, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष डॉक्टर पंडित दराडे, भाजप तालुका अध्यक्ष गोविंद थिटे, इटोली गावचे सरपंच जगदीश भुगे, पंचायत समिती सदस्य आडगाव प्रकाश दाभाडे, संतोष घोणे, जिंतूर पंचायत समितीचे सर्व सदस्य, जिंतूर नगरपालिकेचे सर्व सदस्यसह जिंतूर तालुक्यातील भाजपचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।